श्री गुरुदेव. मी अश्लेषा उमाडे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण पाहत आहात वसुंधरा पायदिंडी 2024 जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर येथील मोगाव चिलपी येथून 13 सप्टेंबर 2024 रोजी. आज दिनांक 16 सप्टेंबर 2024 आणि आज या वसुंधरा पायदिंडीचा 4था दिवस. आपण पाहत आहात आजच्या दिवशीचे हे दुसरे सत्र. चला तर मग पाहूया पुढचा प्रवास. दुपारी मध्यान्ह पूजा संपन्न झाली व महाप्रसादाचा आस्वाद सर्वच भाविकांनी घेतला. यानंतर परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना मनोहर अशा रथामध्ये पुन्हा विराजमान करण्यात आले. या वसुंधरा पायदिंडीने पुन्हा नव्या जोमाने नियोजित मार्गावर प्रस्थान केले. आपल्या अवतीभोवती असलेल्या पर्यावरणीय घटकांमध्ये होत असलेले बदल, पर्यावरणाच्या जतनासंदर्भात आपल्याकडून विकासाच्या नावाखाली कळत नकळत होणारी चूक आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक पर्यावरणीय समस्या विचारात घेता आज आपल्याला आपल्या वसुंधरेला वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच या वसुंधरा पायदिंडीतून दिला जाणारा संदेश वैयक्तिक व सामाजिक स्तरावर निश्चितच बदल घडवून आणू शकतो. या वसुंधरा पायदिंडीमध्ये एक वैशिष्ट्य दिसून येत आहे. ते म्हणजे यात्रिकांच्या हातातले हे निरनिराळे रंगाचे झेंडे. असे दिसून येत आहे जणू काही आकाशामध्ये इंद्रधनुष्यच निघालेला आहे. श्री गुरुदेव, तुम्ही संप्रदायात कधीपासून आहात आणि ही वैद्यकीय सेवा देताना तुम्हाला कोणती गोष्ट प्रेरित करते? श्री गुरुदेव, मी या संप्रदायामध्ये 15 ते 16 वर्ष झाले आहेत. मी या संप्रदायामध्ये आहे आणि मला आपल्या जगद्गुरु नंदाचार्यजी महाराज यांची तुम्ही जगा दुसऱ्या जगवा जे संदेश आहे ते प्रेरित करतं आणि त्यामुळे ह्या सेवेमध्ये मी पहिल्या दिवशीपासून तर आता 42 दिवस मी ही सेवा देणार आहे. जनजागृतीचे महात कार्य करत चाललेली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे शिव मंदिर कान्हापूर पवनार तालुका जिल्हा वर्धा या ठिकाणी. सर्वच यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली आहे व यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे श्री चेतन भारत मोडे. अन्न हा जीवनाचा मुख्य आधार असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखे आहे. अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते. धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप, तप, यज्ञ इत्यादी पूर्ण होत नाहीत. अन्न ही एकच गोष्ट आहे जी शरीराबरोबरच आत्म्यालाही तृप्त करते. त्यामुळेच काही दान करायचे असेल तर अन्नदान करा असे सांगितले आहे.
आता सूर्यास्त झाला आहे आणि ही वसुंधरा पायदिंडी धोनीवाला मठ तालुका जिल्हा वर्धा या आपल्या नियोजित स्थळी पोहोचली आहे. दिमागदार पद्धतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले आहे. यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. या पूजेचे सौभाग्य लाभलेले यजमान आहेत श्री व सौ शांता रमेश चव्हाण व श्री व सौ सेवक लक्ष्मणराव रुडे. यानंतर सांसार्थिक उत्साहात संपन्न झाली. रात्रीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री व सौ शांता रमेश चव्हाण. त्याचप्रमाणे गोड पदार्थांचा सुद्धा महाप्रसादात समावेश केला गेला. ज्या अन्नदात्यांनी यासाठी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री व सौ सेवक लक्ष्मणराव रुडे. श्री गुरुदेव, दिंडीचे नियोजन आणि यात्रिकांची व्यवस्था कशी आहे, तुमचा अनुभव आम्हाला सांगा. आम्हाला 12 तारखेपासून जो नियोजन मिळालेला आहे दिंडीच्या, आम्ही 12 तारखेला झिलपी मोगाव पीठावर गेलो. तिथून पासून आणि 13 तारखेला आमची दिंडी मार्गस्थ झाली. जो आम्हाला 12 तारखेला पोशाख मिळाला आणि सूच मिळाले ते अतिउत्तम आहेत आणि उत्कृष्ट आहेत. त्याचप्रमाणे दिंडीचा जो मार्गस्थ आहे आणि पायी चालण्याचा जो अंतर आहे, टप्पे दिले, स्टेजेस दिले आहेत ते पण अतिउत्तम आहेत. ज्या ठिकाणी सकाळचा नाश्ता उत्तम मिळतो, दुपारच्या जेवण पण उत्तम मिळतो, निवासाची सोय व्यवस्थित आहे. दुपारच्या नंतर दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर जे 4 वाजताचा जो आम्हाला नाश्ता मिळतो आणि तो पण उत्तम मिळतो आणि तिथं थांबण्याची पण उत्तम व्यवस्था आहे. आणि रात्री निवासाच्या ठिकाणी दिंडी पोहोचल्यानंतर जेवणाची आणि निवासाची व्यवस्था अतिउत्तम आहे. आंघोळीची, संडास बाथरूमची व्यवस्था अतिउत्तम आहे. दिंडी प्रशासनाचे जेवढे कौतुक करावं तेवढे कमीच आहे आणि माऊलीने दिलेले पूर्ण नियोजन अतिउत्तम आहेत. आणि आमच्या सवयी करता हे आम्हाला माऊलीने खूप मोठी चालना किंवा शिकवण घडवून दिलेली आहे. श्री गुरुदेव.